कारण माझ्या समोर उभे आहेत माझं साम्राज्य चालवणारे असे अनेक हिरे आहेत, पण त्यातील माझे दोन लाडके वाघ मथुर आणि बकासूर. मथुर, तू मैदानात पाऊल टाकतोस ना तेव्हा मातेचाही अभिमान वाढतो. तुझ्या नजरेत जो आत्मविश्वास आहे ना तो पाहून माझं तरुण पण आठवतं. आणि बकासूर, तुझ्याबद्दल तर काय बोलावं, तू तर वीज आहेस रे, वीज जी आकाशात कडाडते आणि मैदानात धडाडते अशी वीज. 12 वेळा हिंद केसरी झालेला बकासूर. तुला सांगू का, हे फक्त किताब नाही, ही इतिहासाची ओळ आहे. तू मैदानात उतरतोस तेव्हा गर्दी थरथरते. तो जोश, ती ताकद, ती मला माझ्या जिंकलेल्या लढायांची आठवण करून देते. तुम्ही दोघं आज जिथं उभे आहात ना तिथं पोहोचण्यासाठी मी आयुष्य घालवलंय. माझ्या श्वासातली शेवटची ताकद मी मैदानावर सोडली. आणि आज जेव्हा तुम्ही धावताय ना तेव्हा मला वाटतं माझं स्वप्न जिवंत आहे. तुमच्याकडे बघून लोक म्हणतात लक्ष्याचे हेच वारसदार असावेत. तिथं माझं यश आहे. मी आता थांबलोय